राज्याचे उपमुख्यमंत्री दरेगाव दौऱ्यावर आहेत। अचानक विश्रांतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याची माहिती मिळते। अजित पवार आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। मंत्री माधुरी मिसाळ आज पुणे शहराचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी मेट्रो विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत। दुपारी 12 वाजता त्या मेट्रो विकास कामांचा आढावा घेतील। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील, आनंदराज आंबेडकर, अंबादास दानवे, इम्तियाज जलील यासह देशमुखांचं पूर्ण कुटुंब उपस्थित होतं। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वपक्षीय मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील उपस्थित होते। तसंच धनंजय मुंडे यांच्यावर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी अशी मागणी आनंदराज आंबेडकरांनी केली आहे। नागपूर शहर युवक काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं। देवडिया भवन ते संघ मुख्यालय असा मोर्चा काढला जाणार होता, मात्र काँग्रेसनं देवडिया भवन इथून आंदोलन सुरू करताच पोलिसांनी धरपकड केली। मुंबईच्या वरळीमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी बांगलादेशी हटाओ देश बचाव अशी घोषणाबाजी केली। सैफ अली खानवरील हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। अमरनाथमध्ये एका भरधाव कारनं महिला डॉक्टरला धडक दिल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे। तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या घटनेनंतर कार चालक फरार झाल्यामुळे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपळगाव टोलनाक्याजवळ टेम्पो आणि कंटेनरचा विचित्र अपघात झालाय। टेम्पोनं अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून कंटेनरनं ट्रकवर धडक दिलेली आहे। त्यानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला। या दुर्घटनेमध्ये कंटेनरचा चक्काचूर झालाय। हे वाढ होत असतानाच आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 7 पिस्तुलं जप्त केली आहेत। 7 पिस्तुलं आणि त्यासोबतच जिवंत काडतुसं वापरणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। जालन्यामधील अवैध गर्भपात प्रकरणामध्ये आणखी 10 डॉक्टरांचा सहभाग असल्याचं उघड झालंय। छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्यामधील डॉक्टरांचा यामध्ये सहभाग आहे। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। बुलढाण्याच्या दाभाडी इथं एका डॉक्टरच्या घरी सशस्त्र दरोडा पडला। या दरोड्यामध्ये डॉक्टर पत्नीचा मृत्यू झालाय। एक जण यामध्ये गंभीर जखमी झालाय। दरोडेखोरांनी घरातील कपाट तोडून दागिने आणि रोख रक्कम लुटलेली आहे। या प्रकरणी सध्या पोलीस तपास करतायत। बीड परळी महामार्गावर एसटीनं तिघांना चिरडले। या अपघातामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। बीड अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। भंडाऱ्यामधील तुमसरमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये महिला गंभीर जखमी झालेली आहे। जखमी महिलेला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील शिरूरमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। शेतामधील ऊसाची तोडणी करण्यासाठी मजूर देतो असं आमिष दाखवून शेतकऱ्याकडून रोख रक्कम आरोपीनं घेतलेली होती। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय। गोंदियामध्ये चोरट्यांनी घरफोडी करून 73,000चा मुद्देमाल लंपास केला होता। पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्यात। चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त केलाय। शहापुरातील एका महिला शेतकऱ्यानं 1.5 एकर शेतामध्ये वाल आणि मोहरी पिकाची लागवड केली। बदलत्या वातावरणामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे महिला शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले। नाशिकच्या चांदवड इथल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी छोट्या ट्रॅक्टरला अत्याधुनिक स्वरूपाचं रूप देत कोबी काढण्याचं यंत्र विकसित केलंय। या छोट्या ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूला रिपर लावलेला आहे, जे शेतामधील कोबी कापण्याचं काम करतं। विशेष म्हणजे पुढच्या बाजूस असलेलं रिपर हे छोट्या पॉवर मशीनद्वारे चालवलं जातं। त्याची शेतामध्ये मूव्हमेंट करता यावी यासाठी हायड्रोलिक पंप सुद्धा बसवण्यात आलेत। सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना डाळिंब बागांनी मोठ्या प्रमाणात आधार दिलेला आहे।
मात्र अनेक रोगांमुळे तसंच इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। मात करण्यासाठी अनेक शेतकरी फळबागांकडे आता वळलेले आहेत। यलमार मंगेवाडीमधील येलपल्ली बंधूंनी पपई आणि पेरूच्या शेतीचा नवा मार्ग निवडलाय। सध्या पपईला 25 रुपये प्रति किलो दर मिळतोय, तर पिंक तैवान पेरूला 60 रुपये इतका दर मिळतोय। राज्यामध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे आणि त्याला तोड देण्यासाठी दापोलीमधील स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग साहिल पेठे नामक शेतकऱ्याने केलेला आहे। कोकणातील लाल मातीमध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते, हे यातून सिद्ध झालंय। देशामध्ये 36 शेतकऱ्यांनी तणनाशक फवारल्यामुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे। कांदा पिकावर इंडियन पेस्टिसाइड लिमिटेडनं ग्लोकोल्ड या तणनाशक फवारल्यामुळे जवळपास 60 ते 70 एकर क्षेत्रावरील 100% कांदा खराब झालेला आहे। कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळ्यामध्ये सतत वातावरणातल्या बदलामुळे रबी पिकं धोक्यात आली आहे। कांदा, गहू, हरभरा या पिकांची वाढ होत नाहीये। पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। पुण्यामध्ये बदलत्या वातावरणाचा केळी पिकाला मोठा फटका बसलाय। ढगाळ हवामान आणि थंडीमुळे केळीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेत। हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्यानं 2 एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती। या टोमॅटोला किमान 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल असा विश्वास या शेतकऱ्याला होता। मात्र टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलेली आहे। भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा विवाह बंधनात अडकलाय। नीरजनं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून माहिती दिली आहे। नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का बसला। 10वी-12वी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता आणि यावर विविध घटकांनी टीकेची झोड उठवली। हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याचं सांगत बोर्डानं त्याचं समर्थन सुद्धा केलं होतं। मात्र अखेर टीका झाली आणि त्यानंतर राज्य शिक्षण मंडळानं दिलगिरी व्यक्त करत जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। नंदुरबारमधील सातपुड्यामध्ये नर्मदा नदीकाठच्या गावांना नवीन स्पीड अँब्युलन्स बोट देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या CSR फंडातून 1.5 कोटी रुपयांची ही स्पीड अँब्युलन्स बोट नर्मदा काठावर तैनात करण्यात आली आहे। या बोटीमुळे नदी काठावरील नागरिकांना आरोग्य सुविधा जलद गतीने मिळायला मदत होईल। उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचं उघड झालंय। भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये हा अहवाल त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत।